तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे की पाकिस्ताननं पुन्हा भारताच्या प्रमुख 15 शहरांना, जे सीमा भागातले प्रमुख 15 शहर आहेत त्या शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण भारताच्या सुदर्शन चक्रनं त्यांचे हे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। दुसऱ्या बाजूला भारतानं लाहोरमध्ये घुसून एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे। हा एक मोठा अटॅक होता। पाकिस्तानची रडार यंत्रणा, जो कणा म्हणून ओळखला जातो पाकिस्तानचा, तिथल्या हवाई सुरक्षेच्या संदर्भातला तो कणा सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सैन्यानं केलेलं आहे। एका बाजूला भारताला ते यश मिळालेलं असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून सुद्धा एक प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। एक नापाक इरादा होता त्यांचा की काही मिसाईलच्या माध्यमातून भारताला घायाळ करायचं। काही शहरं जी जवळची होती सीमा भागातली त्या शहरांवरती टार्गेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। गुरुद्वारा आणि काही शाळांना सुद्धा टार्गेट केलेलं होतं। आज सकाळपासून मात्र पुन्हा एकदा हे नापाक इरादे सुरू ठेवलेले होते। मिसाईल्स टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला। मात्र भारतीय सैन्य सुद्धा तितकंच अलर्ट आहे। त्यामुळे पाकिस्तानने सोडलेली ही मिसाईल्स हवेतच कशी नेस्तनाबूत केली आहेत आणि ती कशी हवेतच पाडलेली आहेत त्याचा देखील एक व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ आपण एकीकडे बघतोय, आपल्याला फक्त या रात्रीच्या अंधारामध्ये फक्त प्रकाश दिसतोय पाकिस्तानकडून आलेली मिसाईल्स आणि दुसरीकडनं भारतानं ती मिसाईल्स कशी नष्ट केली आहेत त्याचा हा व्हिडिओ आहे। तर दुसरीकडे लाहोर आणि कराचीमध्ये आज सकाळपासून आपण बघतोय की हल्ला झाला, स्फोट झाला। मात्र हा हल्ला कसला होता, हा स्फोट कसला होता ते आत्ता समोर आलंय। ज्या वेळेला भारतीय संरक्षण मंत्रालयाकडनं ज्याची पुष्टी करण्यात आली की हा स्फोट भारतानंच घडवलेला होता आणि पाकिस्तानचा हे रडार आहे डिफेन्स सिस्टीमचं ते पूर्णपणे नेस्तनाबूत केलंय।